चला बघूयात काय वहिनी काय बनवताय. आज साबुदाणे वडे बनवणार आहे. ओहो भारी भारी भारी. चला आपण साबुदाणा वड्या सुरू करूया. नमस्कार, शिवानीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आषाढी एकादशी निमित्त आज आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत. त्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी आहे. एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा एकदम कुरकुरीत असा साबुदाणा वडा आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे, हा साबुदाणा मी रात्री भिजवून घेतलाय. 1 वाटी साबुदाणा मी रात्री भिजवून घेतला आहे. वाटलेली मिरची आहे, तुम्ही कट करून ही टाकू शकता, तुम्ही जसे तिखट खाता तसे. आणि हे शेंगदाण्याचा कूट आहे. आणि हे उकडून बटाटे घेतलेत. हा अद्रकचा तुकडा आहे आणि चवीनुसार मीठ. आणि या कढईमध्ये शेंगदाण्याचे तेल घेतले आहे आपल्याला साबुदाणा वडा तळण्यासाठी. तर आपण आता कृती पाहूया. हा साबुदाणा आपण घेतला एका ह्याच्यात. तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा असा भिजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जो बटाटा उकडलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये खिसून घेऊया. आता बटाटा आपला खिसून घेतला. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, तुम्ही तिखट कसं खाता त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे, जो शेंगदाणे भाजून बारीक करून घेतले आहे. आणि हे अद्रक आहे, ते जरा खिसून घेऊया. आणि तुमच्या चवीनुसार मीठ घाला. आता हे जे मिक्सर आहे ते आपण एकजीव करून घेऊया. असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं आपण सगळं एकजीव करून घेऊया. बघा, आपलं सगळं जे साहित्य होतं ते सगळं असं एकजीव मिक्स झाले. आता आपण वडे बनवूया. आणि मग त्यासाठी आधी तेल गरम करण्यासाठी ठेवूया. म्हणजे जोपर्यंत आपले वडे बनवून तयार होत आहे तोपर्यंत आपलं तेल गरम होईल. अशा प्रकारे आपण वडे बनवून घेऊया. अशा प्रकारे केल्याने आपले जे साबुदाणा वडे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात. आता आपलं तेल गरम झाले का ते पाहूया. बघा, आपलं तेल आता गरम झाले. थोडासा गॅस स्लो करायचा आणि वडे सोडायचे.
असे आपण वडे सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घेऊया. उपवास म्हणलं खिचडी साबुदाणा खायचा आपल्याला कंटाळा येऊन जातो, तर त्यासाठी आपण असे वडे बनवून आपण खाऊ शकतो. एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होतात. आणि कमी गॅसवर जर तुम्ही तळले ना तर ते एकदम कुरकुरीत असे होतात. आता बघा आपल्या वड्यांना असा सोनेरी असा कलर आलेला आहे. आपले वडे असे तळून तयार झालेत, तर ते आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून घेतलेले आहेत. तर हे बघा तुम्ही बघू शकता एकदम असे कुरकुरीत आणि लुसलुशीत झालेले आहेत. तुम्ही हे वडे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, कमेंट्स करा. धन्यवाद.